नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी किराणा करायला आलो होतो. हे पहा, आज आषाढी एकादशी आहे, त्याच्यामुळं उपवास सोडायचे आहेत उद्याला, त्याच्यामुळं फराळ आणायला गेलो होतो. तर झालं आणि त्याच्यानंतर आता घरी जायला निघालो. तर भरपूर अजून लांब आहे, 2 किलोमीटर पायी चालून यावं लागतं. आम्ही मळ्यामध्ये राहतो, त्याच्यामुळं इकडे यावं लागतं. दुकान नाही, तिकडे काहीच नाही. तर तुम्हाला इथून नेचर दाखवतो आमच्या गावाचं थोडक्यात. म्हणजे गाव इथून ठळक दिसत नाही, पण तुम्हाला तरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला घर दिसत असतील, एकदम ठळक दिसत नाहीत, पण हे पहा, हे गाव आहे आणि जंगल भरपूर आहे, त्याच्यामुळं ठळक दिसत नाही. हे पहा, इकडे पण घरं आहेत. तर आता निघूया घरी जायला. मित्रांनो, भरपूर काम करावं लागतं. सकाळी उठून शेतीचे कामं करावे लागतात, कारण भात लावणी सुरू आहे, त्याच्यामुळं शेतीचे कामं करावे लागतात. आणि 6-7 वाजता सुट्टी होते, त्याच्यानंतर बाकीचे कामं जे लहान लहान असतात ते पण करावे लागतात. तर आता सर्व काही शेतीचं काम झालं, आणि म्हणजे आजचं काम झालं. डेलीचं काम नाही, अजून भरपूर काम बाकी आहे. आताच 2-3 दिवस फक्त काम करून झालेले आहेत. अजून 15-20 दिवस शेतीच्या कामासाठी लागतील भात लावायला. तर आपण जाऊया. आणि चढ्याला लागलेलो आहे, त्याच्यामुळं दम पण लागतो थोडा. तुम्हाला मी दाखवतो चढा किती आहे ते. तर ज्या ठिकाणी मी आहे तिथून तुम्हाला दाखवतो. हे इकडे झाप आहे एक, आणि गाव जे आहे ते तिकडे दरीमध्ये आहे खाली. तर हे पहा, इकडून पण तुम्हाला दिसत असेल थोडं. हे पहा, गाव तिकडे आहे, आणि हे पहा तिकडे बंगला दिसत आहे एक. तर हे पहा, हो रस्ता आहे, आणि हे रस्त्यालाच आपल्याला पुढे चालत जावं लागतं. आणि हे पहा, अशा पद्धतीने रस्ता आहे. हो चढच आहे, त्याच्यामुळं आपल्याला दम लागून येतो लवकर चालायला. पूर्ण धस चढता चढता तर दमच लागेल भरपूर मित्रांनो. हे पहा, इकडं किराणा पण आहे, 2-1 किलो साखर आहे, त्याच्यामध्ये वेफर्स आहेत लहान पोरांना, त्याच्यामुळं. तर अजून चढणी बाकीच आहे, तर चला फटाफट. तर मित्रांनो, पाऊस थोडा बंद झालेला आहे, त्याच्यामुळं हे पहा, छत्री पण खाली करून घेतली, आणि तोपर्यंत थोडं मग फास्ट जावायचे, त्याच्यामुळं भरपूर दम लागला. एकदम मोठा धस होता. हे पहा, रस्ता आहे कसा, तिकडे जायचं आहे आपल्याला. तर चला मित्रांनो. तर आपण मित्रांनो निम्म्यापर्यंत आलो आहे, अजून भरपूर अंतर पार करायचं आहे. तर जाऊया फटाफट, कारण 2 किलोमीटर यावं लागतं ना, त्याच्यामुळं भरपूर टाईम लागतो पायी येण्यासाठी मित्रांनो. तर अजून भरपूर लांब आहे. तुम्हाला दाखवतो अजून समोरचं नेचर, आणि आजूबाजूचं पण नेचर दाखवतोय. हे पहा, आजूबाजूचं नेचर. इकडे पहा, घर होतं, आपण घराच्या शेजारून आलो. आणि हे पहा, इकडं आंब्याचा बाग आहे छोटासा. ह्या साईडला पाहिलं तर इकडे पण आंबे लावलेले आहेत नवीनच. हे पहा, त्याच्यामध्ये पण पाणी आहे भरपूर. आणि इकडे पाहिलं तर हे पहा, लांब लांब आंबे लावलेले आहेत, आणि एकदम मस्त अंतर पण घेतलेलं आहे. आणि हे पहा, पाण्याचं नेचर कसं झालं आहे ते. तिकडे पाहिले तर भरपूर लांब ढग आहेत. तर चला फटाफट आपण. हे पहा, आंबे ह्या साईडचे, आणि समोरून आता हे पहा, लोक येतात काम करून. तर जाऊया पटापट आपण, कारण पाऊस येतोय सारखा. तर मित्रांनो, अजून आपल्याला भरपूर लांब जायचं आहे, आणि असंच पाऊस सारखा येत जात राहतो. त्याच्यामुळं आपण आता छोटासा ब्लॉग इथंच समाप्त करू. आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.